चला तर मग आज बघूयात माझ्या साड्याचं कलेक्शन. किती साड्या आहेत तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पूर्णपणे साड्याचे डिटेल मी कुठून घेतले, कशा पायी घेतले, मला कोणी दिली ही साडी ते प्रॉपर तुम्हाला त्याची माहिती देणार आहे मी. आणि हे ना माझ्यापाशी दोन सेशन आहेत, अजून एक थोडे खाली काठापदराचे पण आहेत आणि वरी पण आहेत, त्यात माझ्या लग्नाचा शालू पण आहे. तुम्हाला ते व्हिडिओ पाहिजे असेल काठापदराच्या साड्यांचा तर नक्की मला एकदा कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा नक्कीच. चला तर मग माझी पहिली साडी दाखवते. तर जेव्हा मी प्रेग्नेंट झाले होते आणि प्रेग्नेंट फर्स्ट टाईम झाल्यानंतर ना जे वटी भरतात ना 5व्या महिन्यात ते ना त्याच्यासाठी माझ्या मम्मीने हे मला साडी दिली होती. तिला ही माझी साडी बघून ना माझी मम्मी साड्या विकते, तिच्याच दुकानातून ही साडी घेतली होती. सगळ्यांना एवढी आवडली ना, 2-3 वेळेस मला आणल्यावर पूर्णपणे बार झालं. एकदम भारी साडी आहे. आणि दुसरी नंबरची हे पण माझ्या मम्मीनंच दिली आहे. एकदम भारी सुप्पी आहे आणि हे पण ट्रेंडिंगला चालली होती. आणि हे एक तिसरी साडी म्हणजे हे ना माझ्या भावाच्या लग्नात मला नेसवली होती. पूर्णपणे वर्क आहे काठाला आणि मध्ये प्लेन आहे. ब्लाऊज पण पूर्णपणे फुल वर्कमध्ये येते. एकदम साधी सुप्पी आहे साडी. आणि हे पण एकदम साधी सुप्पी आहे, कारण हे साडी माझ्या मम्मीकडे आणि माझ्याकडे दोन्हीकडे पण आहे. तिचा कलर थोडासा आकाशी टाईप आहे, माझा हा फेंट गुलाबी आहे. माझ्याकडं गुलाबी एक पण नाही. याच्यावरचं मी ब्लाऊज शिवलं नाही, कारण म्हणलं जाऊ द्या जास्त दिवस घालता येणार नाहीत म्हणून ना मी ब्लाऊज काही शिवला नाही. पण ह्याच्यावरचा हा मॅच होतो म्हणून हेच घालते मी दरवेळेस. आणि इंस्टाग्रामची मोस्ट व्हायरल साडी म्हणजे हे गोल्डन कलरची. हे ना मी न्यूशोवरती येऊन मागवली होती. एकदम भारी साडी आली आहे बरं का. मी पहिल्यांदाच कुठला कपडा मी ना न्यूशोवरून मागवला होता. एकदम साधी सुप्पी आहे आणि लाईट वेट पण आहे. थोडंसं ना घसरते ह्याच्यातून खाली, पिन लावली ना व्यवस्थित बसते, वन साईड घेतल्यावर बरोबर बसते. हे एक मोस्ट व्हायरल साडी आहे ऑर्गेन्झा. हे ना मी दिवाळीला जाताना ना माझ्या मिस्टरांकडून मला गिफ्ट दिलं होतं त्यांनी दिवाळीसाठी. मम्मी कोणत्या साडी दुसरी घेऊनच आली मी काठपदराची, पण हे जाताना हे मिस्टरांकडून घेऊन गेले होते. हे ना मी काल मिशोवरती मागवली आहे. 2-3 दिवस झालं येऊन. ह्याला मी पिको फॉल पण करून घेतला आहे या साडीला. एकदम लाईट वेट आहे, पार्टीवेअर साडी आणि खूप सुंदर आहे. अजून एकदा पण नाही घातली मी अजून ह्या साडीला. नक्कीच मला टाईम भेटेल ना मी नक्की घालेन आणि तुमच्यासोबत शेअर करू शॉर्ट व्हिडिओमध्ये. हे मला अराऊंड 550 रुपयाला भेटली होती साडी. हे मिशोवरती अवेलेबल आहे. तुम्ही मला पाहिजे असेल तर नक्की कमेंट करू नका, कारण मला लिंक पाठवायला येत नाही. लिंक नाही आहे माझ्याकडे याची. तर आता दुसरी अजून एक व्हायरल साडी. हे व्हायरल साडी, हे ब्लाऊज तर माझी मम्मी शिवते त्याचं नो डाऊट. आणि हे बघा पूर्ण व्हायरल झालेली साडी आहे हे. आणि ह्याच्यावरचं ब्लाऊज पूर्ण असं फुल साडी एकदम प्लेन येते, बॉर्डरला फक्त अशी लेस येते आणि नंतर ना हे ब्लाऊजचं अशी कशी वर्क येते बघू शकता. अशी वर्क येते पूर्ण, फक्त बाह्यालाच येते. तुम्ही लावू शकता तर ते कुठं पण लावू शकता. हा बाह्याचं पण शिवू शकता, पण मी फुल बाह्याचंच प्रिपेअर केलं आहे. मी माझ्या मम्मीकडून महाग लागून घेतली आहे, कारण माझं नवीनच लग्न झालं होतं आणि मला अशाच टोनमध्ये ना ह्या अशाच कलरची मला एक साडी पाहिजे होती, म्हणून मी ही साडी घेतली होती. ते पण माझ्या मम्मीच्या दुकानातून नसून ते औषा तालुका आहे ना त्यातल्या औषधातून दुकानातून घेतली होती. खूप भारी साडी आहे. मला ना खूप जणांनी म्हणले होते हे साडी कुठून घेतली, खूप भारी दिसते. तुमच्यापाशी पण असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम लाईट वेट आहे, सुट्टी साधी आहे, खूप भारी दिसते घातल्यावरती. हे अजून एक, हे पण साडी पूर्णपणे प्लेन येते, बाहेरला डिझाईन येते सेम त्या साडीसारखंच. आणि ह्याच्यावरती पण ना प्लेन नसून ना थोडंसं वर्क येते, ह्याच्यावरती थोडीशी डॉट डॉटची वर्क येते, पण घातल्यासारखं फ्रेश दिसते. माझ्याकडे हा कलर नव्हता एकदा पण, म्हणून मी हा कलर घेतला आहे. खूप भारी दिसते ही साडी घातल्यानंतर. तर हे मोस्ट व्हायरल, हे एक साडी अजून व्हायरल माझ्यापाशी आहे. घातल्यावरती एवढी सुपर दिसते ना. मी गेल्या वर्षी ना रक्षाबंधनला घातली होती. खूप जणाला आवडली होती ही साडी. पण हे माझ्या बहिणीकडून घेतली होती. तिनं पण दुकान चालवते, नवीन नवीन दुकान टाकलं होतं. म्हणलं जाऊ दे आपण पण तिच्यापासून घेऊयात. आणि हे खूप ट्रेंडिंग चालली होती, तर ते गोंड्यामुळे ट्रेंडिंग चालली होती साडी. पण ह्याचे काही गोंडे थोडे दाट नाही आहेत, पण एकदम भारी दिसते. लाईट वेट आहे, एकदम मॅचिंगचा, एकदम पिटीकोट घातल्यानं मधून एकदम व्यवस्थित दिसते. खूप भारी साडी आहे, लाईट वेट पण आहे, एकदम भारी दिसते. उठवून हे तर तुम्ही बघितलीच असेल साडी, नो डाऊट. फक्त मण्याचा वर्क केला आहे ह्याच्यावरती सुंदर अशी. हे पण माझ्या मम्मीच्या दुकानातूनच घेतलेली आहे मी साडी. ह्याच्यावरचं ब्लाऊज असा काही विदाऊट येतो. खूप भारी दिसते हे साडी. मी ना जेव्हा माझा शौर्य झाला होता ना त्या टायमाला मी माझ्या माहेरून सासरी जात होते, त्या टायमाला मी साडी वेअर केली होती. खूप भारी दिसत होती. तुमच्याकडे तुम्ही पण घेतली आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे साडी फक्त आणि फक्त मी माझ्या भावाच्या लग्नात म्हणजे जे आयर देतो ना त्या आयरामध्ये घेतली होती मी साडी, कारण मला ना अशामधून साडी पाहिजे होती लाईट वेट, म्हणजे कुठल्याही सणाला नसून ना कुठे येतं जायचं वगैरे असेल ना जास्त फंक्शनमध्ये जास्त करून अशा हेवी साड्या नको आहेत ना, त्या साड्यासाठी ना मी ही साडी घेतली होती. मग मस्त अशी साडी आहे. हे पण ह्याच्यावरचं ब्लाऊज मी माझ्या मम्मीला दिला होता, पण तिच्याकडून हरवून गेलं ते ब्लाऊज, कुठं टाकलं काय माहिती. पण मी ह्याच्यावर हे रेडीमेड तिनंच आणलेलं ब्लाऊज रेडीमेड आहे, ते वापरते. खूप भारी दिसते हे पण साडी, लाईट वेट आहे. माझ्याकडे एक सुद्धा ब्लॅक साडी नाही, म्हणून ना मी ही माझ्या मम्मीच्या दुकानातून घेतली होती. ते पण बहुतेक मी पंचमीला गेले होते त्या टायमाला. दुसरी काय मला आवडली नव्हती तिच्या दुकानात, मग हेच जरा छान दिसत होती म्हणून मी हेच साडी घेतली होती. ह्याच्यावरचं ब्लाऊज काय अशा प्रकारे येते, त्याच्यावर लाईन होते.
खूप भारी दिसते हे पण साडी. हे माझ्या मम्मीच्या दुकानातूनच घेतलेली आहे आणि हे मी पहिल्यांदा साडी घेतली तिच्या दुकानातून आणि लोकांना एवढी आवडली ना तिथल्या बायकांना, त्यांनी ना माझ्या मम्मीच्या दुकानातल्या सगळ्या साड्या घेतल्या. मम्मीला डबल हा माल माल मागवावा लागला. तेव्हा कुठे पुरल्या साड्या. ही खूप सुंदर आहे हे पण साडी आणि हे लाईन दिसते ना, ह्याच्यावर चमक आहे. खूप भारी दिसते हे पण. हे आणि हे माझ्या बहिणीला सेम साडी आहे. ब्लाऊज पण आम्ही दोघीने सेमच शिवला आहे. फक्त याच्यावरची मी लेस ना आजकाल काढून टाकली, म्हणजे 2-3 दिवसाखालीच काढून टाकले, कारण ना ते ह्याची लेस होती, मनीची म्हणजे सॉरी टिकल्याची लेस होती. ते पूर्ण ह्या दोऱ्यात अडकत होती, खराब होत होती. म्हणून मी हे काढून टाकले. आता पूर्णपणे प्लेन साडी आहे. घातल्यानंतर नंबर 1 दिसते. ब्लाऊज हे अंब्रेला टाईप आहे असं काही. चला तर मग. त्याच भावाच्या लग्नाच्या आता धोंड्याचा महिना गेला आहे. त्या धोंड्याच्या महिन्यात ना त्याच्या मम्मीने मला हे कॉटन साडी व्हाईट म्हणजे दुधी कलरच्या व्हाईटमध्ये नेसवली आहे. खूप भारी दिसते. माझ्यापाशी साऊथ इंडियनमध्ये एक पण साडी नाही अशामधून ना, म्हणून मी हे नेसायला काढले आणि याला पिको फॉल पण करून टाकले. आता 2-3 दिवसाखालीच मिशन आणली आहे. त्याच्यामुळे म्हणलं चला 1-2 कामं होऊन जातील, आपली प्रॅक्टिस पण होईल त्याच्यावरती. म्हणून ह्याला सगळं प्रॉपर घेतले. ब्लाऊज मम्मीकडे दिले शिवायला. बघूयात ते कधी येतं शिवून. हे लास्ट वन साडी, हे पण मी मिशोवरतून मागवली आहे. तुम्ही बघू शकता 3 कलर आहेत, लाईट, डार्क आणि हे पर्पल कलर. एकदम साधी सुधी आहे. ह्याचं पण ब्लाऊज मी मम्मीला दिलं नाही. ते ब्लाऊज अंब्रेला टाईपचं आहे ना, ते ह्याच्यावर पूर्णपणे मॅच होऊन जातं, म्हणून मी ह्याच्यावरचं ब्लाऊज काही शिवलं नाही. एकदम लाईट वेट आहे. अजून एकदा पण नाही घातली. बघूयात कधी याला टाईम भेटतो. हे अशा प्रकारे माझ्या एवढ्या साड्याचं कलेक्शन संपलं आहे. चला तर तुम्हाला दाखवते. याच्यातल्या माझ्यापाशी ट्रेंडिंग साड्या आहेत आणि किती अशा साड्या आहेत तुम्हाला नक्की सांगते. माझ्यापाशी पूर्ण एवढ्या साड्या आहेत. हे वाल्या आहेत ट्रेंडिंगवाल्या, हे आहेत नॉर्मल माझ्या डेली यूजसाठी. त्याच्यामध्ये किती माझ्या ट्रेंडिंग साड्या आहेत तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा फुल व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता की किती साड्या आहेत ट्रेंडिंगवाल्या माझ्या, आणि हे डेली यूजच्या साड्या आहेत. तर सांग. चला आता पहिले ठेवते मी साड्या. तुम्हाला जर ना माझ्या काठापदराचे कलेक्शन बघायचं असेल ना, ह्याच्यापाचे 1-2 बिना काठपदराचे पण आहेत, पार्टीवेअर पण आहेत ते, आणि हे 2-3 आहे. माझ्या लग्नाचं शालू पण आहे आणि काठपदराचे ते साड्या पण आहेत. आणि माझं ना बघायचं असेल ना, नक्की मला एकदा कमेंटमध्ये सांगा, म्हणजे ना मी तुमच्या पुढच्या वेळेस ना नक्की पूर्णपणे तुम्हाला माझ्या आता ते काठापदराचे आहेत ना, ते काठापदराचे आहेत ना साड्या, आणि ते खालच्या आहेत ना पूर्णपणे तुम्हाला मी दाखवते. नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.